श्रीराम जय राम जय जय राम जय हनुमान. निसर्गाचं वरदान तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे. महाराष्ट्रातील अनेक तीर्थक्षेत्रांपैकी एक सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असणाऱ्या कृष्णा नदीमध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले असे हे बहे येथील रामलिंग बेट. रामलिंग बेटाचा उल्लेख रामायण काळापासून केला जातो. बहे या गावाला रामलिंग बेटामुळे प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. प्राचीन काळी ही भूमी दंडकारण्य म्हणून ओळखली जात होती. या कृष्णा नदीच्या पात्रातील रामलिंग बेटाच्या निर्मितीला प्राचीन व धार्मिक असा इतिहास आहे. धार्मिक साहित्यात याचे अनेक दाखले मिळतात. त्यामध्ये या गावचे बहे, बाहुक्षेत्र, भाऊक्षेत्र इत्यादी नावांनी उल्लेख सापडतात. सध्या आजचे गाव बहे असे म्हणून ओळखले जाते. मंदिराकडे जाण्यासाठी नदीतून कठडे बांधलेले आहेत. त्यावरून चालत जाता येते. मंदिराच्या परिसरात आंबा, वड, चिंच यांच्या थंडगार सावलीत बजरंगबली आपली मान डोकावून वाट पाहत आहे. तिथेही शांत वातावरण, भैरवी रागात गाणं म्हणणाऱ्या पाण्याचा सूर ऐकू येतो. देवालय सर्वात उंच अशा मध्यभागी असून ते सर्वात पुरातन आहे. प्रभू श्री रामचंद्र वनवासात असताना जाता जाता नैसर्गिक तीर्थक्षेत्र पाहून येथे विसावले आणि स्नान करून स्वहस्ते वाळूचे शिवलिंग तयार करून शिवशंकरांची पूजा केली, म्हणून यास रामलिंग असे म्हणतात. याचा पुरावा श्रीधर स्वामी यांनी लिहिलेल्या वाल्मिकी रामायणात आहे. हल्लीचे राम मंदिर 14व्या शतकात बांधलेले आहे. अलीकडे पर्यटन खात्यामार्फत मजबूतीकरण झालेले आहे. या मंदिरात महापुराचे पाणी कधीही आलेले नाही असा इतिहास आहे. मंदिरात उभ्या स्थितीतील प्रभू श्री राम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांच्या संगमरवरी मूर्ती पूर्वाभिमुख आहेत. या मूर्तींची स्थापना समर्थांच्या काळातच असल्याचे बडवे यांच्याकडून समजते. श्री रामचंद्रांनी पूजा केलेले भव्य असे शिवलिंग श्री रामचंद्रांच्या मूर्ती समोर आहे. शिवलिंगाची लांबी 4.5 फूट व उंची 3 फूट आहे. रामलिंग मंदिराच्या मागील बाजूस श्री समर्थ स्वामींनी स्थापन केलेले 11 मारुती मंदिरापैकी एक मारुती मंदिर. यालाच भव्य मारुती किंवा विक्राळ मारुती असेही म्हणतात. मूर्ती भीमरूपी असून फार सुंदर आहे. रेखीव अवयव, तेजस्वी व सुहास्य वदन. समर्थांनी स्थापन केलेल्या 11 मारुतीपैकी हा मारुती सर्वात मोठा व भव्य आहे. समर्थांना मारुतीचे प्रत्यक्ष दर्शन येथे घडले, म्हणून त्यांनी एक भीमरूपी स्तोत्र या स्थानास अनुकूलन केले आहे. रामलिंग बेटावर वर्षभरात 4 प्रकारचे यात्रा व उत्सव मोठ्या श्रद्धेने पार पाडले जातात. त्यामध्ये विशाल तीर्थयात्रा, राम जन्मोत्सव, हनुमान जयंती, रामदास नवमी. अनेक रामभक्त, हनुमान उपासक श्रावण महिन्यात दर मंगळवारी, दर शनिवारी येथे गर्दी करतात. अत्यंत रमणीय परिसरामुळे नागरिकांना विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून विकसित करण्यासाठी या बेटाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याची योजना राज्य शासनाने हाती घेतली. बेटावर येणाऱ्या पर्यटकांना नौकाविहाराचा आनंद लुटावा यासाठी बोटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल 450 फूट लांबीचे पात्र या ठिकाणी कृष्णा नदीला लाभले आहे. त्यामुळे तरुण तरुणीसह कौटुंबिक पर्यटकांची गर्दी होत आहे. दगडावरून जाणारे निळे पाणी मन मोहून घेते. बंधाऱ्यावरून जाताना तर प्रत्यक्ष नदीतून चालत असल्याचा भास होतो. असे हे रामलिंग बेटावरील संत वाहणाऱ्या कृष्णामाईचे निळेभोर पाणी जेव्हा बोडक्या दगडावरून वाहते तेव्हा अक्राळ विक्राळ रूप धारण करते. अशा या अत्यंत सुंदर रमणीय परिसराला आपण अवश्य भेट द्यावी. जय श्रीराम.